नमस्कार, आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी। सासवड येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने पालखी तळावर करण्यात आले वृक्षारोपण। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे 28 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच घरातील व्यक्तींनी विविध सण, वाढदिवस आणि स्मृतिदिन याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करावे आणि ती झाडे जगवावीत यासाठी प्रयत्न करावा, असे ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी आप्पा मोकाशी यांनी यावेळी सांगितले। यावेळी शेखर जगताप, भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल जगताप, श्यामराव रणपिसे, बबन टिळेकर, कृष्णा शिंदे, रामचंद्र राऊत, महादेव लोखरे, शिवाजी खटाटे, संजय जगताप, ॲडव्होकेट सुदाम सावंत, ॲडव्होकेट भगवान होले, रमेश वेदफाटक, नामदेव बोरावके, बबन आंबोले, राजेंद्र दाखवले, कृष्णा फुलावरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी झाडे लावा आणि झाडे जगवा असा संकल्प ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने करण्यात आला। शेखर जगताप यांनी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन राजेंद्र ताकवले यांनी केले, तर आभार अमोल जगताप यांनी मानले। मोमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्णा फुलावरे, सासवड। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ या ठिकाणी असणारा उपस्थित ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्यातर्फे आज पालखी मैदान या तळावर वृक्षारोपण मोहीम हाती घेऊन यशस्वी केलेली आहे। त्यासाठी शेखर जगताप आणि कोण अमोल जगताप यांच्यातर्फे झाडाची पुरवणी केलेली आहे आणि सर्वांनी मिळून या गेल्या वर्षी जो आपल्याला उन्हाच्या ज्या झळा पोचल्या त्या झळ्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी आपल्या मनाने एक झाड तरी भविष्यामध्ये वृक्षारोपण करावं, या अशी मी अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आमचे काका शेखरजी जगताप, मी स्वतः अमोल जगताप, आम्ही सर्वांनी एक निश्चय केला की बाबा वृक्षारोपण कुठेतरी केलं पाहिजे। कारण की आपण जर वृक्षारोपण केलं नाही, झाडं वाढली नाही, तर आता एवढे उन्हाच्या झाडं पोचायला लागल्यात की पाऊस पडणं कमी झालं, ही झालं। त्याच्यामुळं आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने, सर्व युवकांच्या वतीने, इथं रोज येणाऱ्या पालखी मैदानावरती फिरणाऱ्यांच्या वतीने आम्ही असा निश्चय केला की बाबा प्रत्येकाच्या घरापुढं एक तरी झाड लावलं पाहिजे, ही अशी आम्ही आज इथं शपथ घेतली। आणि आमचे टाकोले काका असतील तर ह्यांनी पण सांगितलं की बाबा आपण ही सुरुवात आपण एक आपल्या घरापासून करण्यापेक्षा पालखी मैदानापासून सगळ्यांना एकत्र घेऊन करू। म्हणून आज पहिल्यांदा आपण पिपळाचं झाड लावलेलं आहे, वडाचं झाड आहे, आणखी काका आम्हाला झाडं पुरवणारच आहेत। जिथं मिळेल तिथं आम्ही सासवडमध्ये वृक्ष लावणार आहोत आणि जसं वाटतं ज्याला कसं नाही का कुठलंही झाड पण लावावं म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। जोपासना 100% करणार। उलटा आमच्या आंबुले काकांनी सीओला त्रास दिला की बाबा तिथं पिपळाचं झाड लावलंय पण ते सुकत चाललंय, तर ते रोज का होईना पण एक आपले बॉटल मधून पाणी टाकत होते। त्यांचाच एक आम्ही धडा घेतला, आदर्श घेतला आणि ही सुरुवात केलेली। अशी सर्वांनी सुरुवात करावी, वृक्ष वाढवावी। वृक्ष इथं आपण आहे, नंतर पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे सर्वांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आता बाहेर फुकटमध्ये ऑक्सिजन घेतोय, पण ज्या टायमाला आपण हॉस्पिटलमध्ये पडतो त्या टायमाला कळतं की त्या ऑक्सिजनची काय किंमत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी झाडं लावावीत आणि काकांच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यामध्ये जगताप आणि शेखर जगताप, अमोल जगताप, शेखर जगताप आणि अमोल जगताप यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मार्फत आज सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते इथं वृक्षारोपण झालेलं आहे। अशा प्रकारचं वृक्षारोपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा शेतामध्ये करावं आणि या ठिकाणी हे वनसंवर्धन जे म्हणतो आपण किंवा वृक्ष संवर्धन जे म्हणतो ते आपल्या हातून घडावं, अशा भावनेतून, अशा उद्देशातून आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे।